नमस्कार, मी RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग। मी आज उमरी तालुक्यात जे आज ड्रोन हे साईट आहे, आमचे मॅडम आहेत बचत गटाचे जे काम करणारे अधिकारी म्हणूनच, तर ह्यांच्या मार्फत आपल्या उमरी तालुक्याच नव्हे तर नांदेड जिल्हा व महाराष्ट्रामध्ये हे ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व शेतकऱ्यांना। तर मी आता विचारपूस केलेला आहे की ह्याच्या मार्फत काय नुकसान व काय चांगलं होईल शेतकऱ्यांसाठी। तर आपले जे मशीन जे आणले ड्रोन त्यांनी इथं आपल्याला प्रशिक्षण दिले, मी स्वतः त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे की आता अजून एक मी त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की समजा कापूस 7 फूट हाईट असतो उंची, तर 7 फूट कापसाच्या उंचीवर हे ड्रोन आपला किती अंतरावर असावं? हा, नक्कीच उत्तम प्रश्न आहे। तुमच्या पिकानुसार ड्रोनची हाईट ही कन्सिडर केली जाते। जर तुमचा भाजीपाला असेल किंवा नाजूक पीक असेल तर साधारणतः 3 ते 4 मीटरच्या रेंजमध्ये आपण सरासरी ड्रोन फवारतो। तर कपाशीला पण तुम्ही 3 मीटर कपाशीच्या टॉपपासून हाईट सोडली 3 मीटर साधारणतः 5-7-8 फुटापर्यंत तुम्ही ऑपरेट करू शकता, म्हणजे त्याला काही नुकसान होणार नाही। जर करून समजा बायचान्स जर त्याचा अंतर खाली आला चुकून तर त्याला काही नुकसान होणार का? अगदी चांगला प्रश्न आहे। ड्रोनला जिओ टॅगिंग सेन्सर, टेरेन रडार आणि ऑप्टिकल रडार दोन्ही रडार दिलेला आहे। त्याच्यामुळे ड्रोनची एकदा जर तुम्ही हाईट निश्चित केली तर ती ऑटोमॅटिक त्या हाईट कन्सिडर करून चालतं। जर तुमचं जमीन वर खाली असेल, सपोज आता या ठिकाणी जमिनीची लेवल सपाट आहे आणि उजव्या कोपऱ्यात जाऊन जमिनीची लेवल 10-15 फुटांनी जर वाढलेली असेल आणि त्या ठिकाणी निश्चितच पिकाची साईज पण वरती गेलेली असणार आहे, तर त्याच्यामुळे ड्रोन ऑटोमॅटिक त्या पिकाच्या हाईटवरून तेवढ्या अंतरावर चालणार आहे, म्हणजे ऑटो सगळं तुमचं लेवल मेंटेन होणार आहे। जो आपण लेवल एका वेळेस सेटिंग केलं ते सेटिंग समजा किती बी काही हाईट राहत नाही, तुमच्या डोंगरावर पण दोन लेवल चालणार वरती ऑटोमॅटिक म्हणजे त्याचप्रमाणे चालणार हा? ठीक आहे, ओके। आपण याचा लाभ घेऊन जे शेतकरी आहेत त्यांचा खूप लाभ घ्यावा आणि शासनाला सुद्धा सहकार्य करावं। शासनाला नाही, आपल्याला सहकार्य करण्यासाठी हे एक बचत गट महिला मंडळातर्फे आलेला आहे। रोजगाराची संधी चांगल्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे। निश्चितच त्यांनाही सहकार्य करा आणि आपल्याही पिकात शेतीसाठी फायदा घ्यावा अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी निलेश गागरे, ब्रिस्टेक इंडस्ट्रीज अहिल्यानगर येथून आलेलो आहे। मित्रांनो, आज आपण क्रांती लोकसंचलित साधन केंद्र उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी आहोत। आपण महिला बचत गटामार्फत महिलांना रोजगार निर्मितीसाठी ड्रोन फवारणी यंत्र अनुदानावर वाटप केलेले आहेत। सदर दोन्ही ड्रोनचे आपण आता या ठिकाणी प्रात्यक्षिके बघितलेले आहेत। सदर ड्रोन 10 लिटर क्षमतेचे कृषी विमान वाहू ग्रीन या कंपनीचे आपण दिलेले आहेत। दोन्ही जे ड्रोन आहेत हे मिडियम कॅटेगरी म्हणजे 10 लिटरचे आहेत। सदर ड्रोनचे आत्ता प्रात्यक्षिका बघितलेले आहेत। त्या प्रात्यक्षिकाच्या अनुषंगाने कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असेल आपल्याकडे तुम्ही विचारू शकता। तर मला एक विचारायचं की आज जे शेतकरी आहेत गोरगरीब नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, आपलं जे डोम आपण नवीनच एक आपला उपलब्ध करून दिला, तर ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांना जसे की आता 1 एकर 2 एकर जशी शेती असते त्यांना ह्याची आवश्यकता आहे, तर त्यांना कोणाला भेटायची गरज आहे की आपल्याला यांची, त्यानंतर त्यांना ह्याचं जे रेट असते कोण्या पद्धतीने देण्यात येईल किंवा अर्ज करावा लागेल शासनाला बरोबर, किंवा कार्यालयाला जाऊनच डायरेक्ट भेट घेऊन त्यांचं जे बी चार्जेस असतो ते चार्जेस भरल्यानंतर हे त्यांना उपलब्ध करून देतात। आता सदर ड्रोन आहेत हे आपण माविम अंतर्गत क्रांती लोकसंचलित साधन केंद्र यांना दिलेले आहेत। तर सदर ड्रोनचं जे काही शेतकऱ्यांना फील्डवर फवारणीसाठी उपलब्धता आहे ही क्रांती लोकसंचलित साधन केंद्र, मॅडम आपलं नाव सांगा। क्रांती लोकसंचलित साधन केंद्र उमरी येथे मॅनेजर म्हणून आहे। मॅडम आपला परिचय बोला, आपण कुठले आणि आपलं कार्य काय आहे? मी महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड इथे सहयोगी म्हणून आमचं माविमचं मोठं जिल्हा कार्यालय आहे आणि त्याचं छोटं लोकसंचलित साधन केंद्र क्रांती म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे ना टोटल 270 महिला 270 बचत गट आहेत। टोटल आमच्याकडे 2700 महिला आहेत। त्या महिलांना काहीतरी रोजगार निर्मिती व्हावा म्हणून हा ड्रोन घेतलेला आहे। सदर ड्रोन आता ज्यावेळेस 8-15 दिवसानंतर हा ड्रोन जेव्हा यांचे पायलट ट्रेनिंग प्रशिक्षण घेऊन येतील, RPC आपण त्याला बोलतो, हे ट्रेनिंग प्रशिक्षण झाल्यानंतर यांच्या ड्रोनच्या फवारणीसाठीचे नांदेड जिल्ह्यासाठी जे काही दर निश्चित होणार आहे याची निश्चितच मार्केटिंग यांच्याकडनं केली जाईल आणि सदर ड्रोन हा अत्यल्प किमतीमध्ये
कमीत कमी दरामध्ये शेतकऱ्यांना फवारणीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांचे शेतीतील कामं सुलभ रीतीने होतील, कमी वेळेत जास्तीत जास्त काम होईल, कमी वेळेत जास्तीत जास्त फवारणी होईल. तसेच या फवारणीच्या माध्यमातून ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत बचत गटांच्या, यांना रोजगार निर्मितीची एक छोटीशी संधी उपलब्ध होईल. हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. सदर ड्रोन हा कुठल्याही शेतामध्ये काम करू शकतो, कुठल्याही फळबागेत चालू शकतो, भाजीपाल्यासाठी चालू शकतो. सदर ड्रोनला जिओ टॅगिंग सेन्सर दिलेले आहे, ॲटो पायलट मोड आहे, जिओ टॅगिंग ॲटो पायलट मोड, तसेच कॅमेरा पण दिलेला आहे. ड्रोन चालवण्यासाठी रिमोट वगैरे सर्व जे काही ड्रोन सोबत येतं हा पूर्ण सेट आपण दिलेला आहे. सदर ड्रोन निश्चितच लवकर येणाऱ्या काळामध्ये 1 5 ते 10 दिवसानंतर उमरी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. ठीक आहे. या जे आपला जो ड्रोन आहे, ह्या ड्रोन 1 एकरमध्ये किती याला पाणी वापरावं लागेल किंवा त्याच्यामध्ये जे केमिकल टाकतो आपण औषध म्हणतो, ठीक आहे, ते फवारण्यासाठी ते किती 10 लिटर किंवा 5 लिटर असं काही ते टँक दिसून येत आहे आपल्याला मशीनला. ड्रोनला 10 लिटरची टाकी दिलेली आहे. एकदा टाकी तुम्ही फुल केली तर 1 एकर तुमचं कव्हर होणार आहे. म्हणजे एका एकरासाठी साधारणतः 10 लिटर पाणी सफिशियंट आहे. ड्रोनचा फायदा काय आहे, कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आणि कमी कीटकनाशक असेल, तुमचं जो काही तणनाशक असेल, अत्यंत कमी प्रमाणामध्ये जास्तीत जास्त एरिया कव्हर होतो, म्हणूनच ड्रोन डेव्हलप केलेला आहे. तर 10 लिटरच्या टाकीमध्ये तुमचं 1 एकर क्षेत्र फवारणी होणार आहे. तसंच 1 एकर क्षेत्र फवारणी करण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 मिनटं जास्तीत जास्त लागणार आहे. एका ड्रोनसोबत आपण एक्स्ट्रा बॅटरी देत आहोत, जेणेकरून एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर तुमचं 5 एकराचा फवारणी मिनिमम होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1 तासाभरानंतर तुम्ही बॅटरी चार्ज केल्यानंतर पुन्हा 5 एकर, पुन्हा 1 तासानंतर पुन्हा चार्ज केल्यानंतर पुन्हा 5 एकर, असं तुम्ही दिवसभरात मिनिमम 30 ते 40 एकर क्षेत्र फवारणी करू शकता त्या ड्रोनच्या साह्याने. म्हणजे शासनाचे जे आपले ड्रोन चालक आहेत, जे ऑपरेटर म्हणतात आपण, तो ऑपरेटर आपण उपलब्ध करून देणार आहे मग ड्रोन सोबत. तर त्यांचे चार्जेस का वेगळे असतील का ऑपरेटरचे ह्याच असेल? आता हा ड्रोनचा जो चार्ज आहे हे लवकरच मॅडमकडून यादी जाहीर केली जाईल. पायलट यांचा प्रशिक्षित आपण RPCचं लायसन काढून देणार आहोत DGCAचं त्यांना, म्हणजे अधिकृत पायलट ट्रेनर असणार आहे. त्यांचेच पायलट अधिकृत ज्यांनी ट्रेनिंग घेतलं तेच शेतावर फील्डवर फवारणी करणार आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी फवारणी करणार नाही. आणि ड्रोनसाठी एकराप्रमाणे चार्ज आकारले जातील. त्याचे चार्ज लवकरच आपल्याला जाहीर केले जातील. साधारणतः 500 ते 900च्या रेंजमध्ये ते चार्ज असू शकतात. अशी काही सबसिडी असते का, जसं की शासनामार्फत जसं SC ST असं काही जे आहे, तर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय असं आहे का? नाही. याचं फक्त जे शेतकरी आहेत त्यांना अल्प दरामध्ये फवारणीसाठी हा ड्रोन अवेलेबल होईल. बाकी हा महिला बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी दिलेला आहे. धन्यवाद. जर समजा शेतकऱ्यांच्या ऐवजी आपल्या बचत गटाचं काम संपलं आपल्या मार्फत आपल्या एरियामध्ये, त्यांना जर समजा बाहेर जाऊन कोणी जर समजा आपल्यासाठी आले किंवा आम्हाला ते पाहिजे तर आपण देऊ शकतो. चार्जेस लावून त्यांना आपण देऊ शकतो. जर करून आपले आपण जे म्हणतात त्याचा 1 ते 2 बॅटरी याला आपण देऊ. हे जर समजा 2 बॅटरीच्या ऐवजी ह्याच्यामध्ये जर काही बिघाड आली तर ह्याचं जे दुरुस्ती आहे ह्याला कुठे नेऊन करावं? याच्यात आता तसं मेजर असा काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु जर निश्चितच काही प्रॉब्लेम आला तर आपण हा ऑनलाईन माध्यमातून व्हॉट्सअप कॉलवर पण सॉल्व्ह करू शकतो. आणि जर व्हॉट्सअप कॉलवर जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर निश्चितच आमचा कंपनीचा टेक्निशियन आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतो. दुरुस्ती करा.